गणेश दत्ताराम सुने याचकडे द्वितीय क्रमांकात 7,000 रुपये तो रोख रक्कम प्राईज आहे व श्री विघ्नार्थ वॉटर स्पोर्ट कुमार राज सुने याचकडे आकर्षक करतात. बाकीच्या चषकात आपण थोड्या वेळानंतर आतमध्ये करूया. आता सामन्याकडे वळूया. काय चालू सामना चालू असेल तो म्हणजे तरी या सागर मुरंडी विरुद्ध उदूमवर लाडकर. वा 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 सलामीची जोडी मैदानामध्ये कोणकोण आलाय त्याचं नाव आहे युवराज युवी आणि तेजस. तर गोळासाठी आहे तो म्हणजे मयूर. जबरदस्त गोलचा नमुना पाहायला मिळतो आपला मयूर परफॉर्मन्स पाहायला मिळतो. गोल द्यायचा नमुना पाहायला मिळतो आपला मयूर करून. पुन्हा एकदा मयूर तो युवी युवराज वा 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 याकडे चेंडू होता. या चेंडूवरती मात्र जबरदस्त तिसऱ्या रेषेमध्ये एक धाव शक्य 2 धाव शक्य मात्र पोहोचली ती म्हणजे 5 आकड्यावरती. या षटकातील शेवटचे चेंडू असेल का या चेंडूवरती या चेंडूवरती एक धाव नक्कीच मिळते. एक धावाने धाव संख्या मात्र हा या आकड्यावर तिसऱ्या रेषेमध्ये एक धाव मिळाली. जबरदस्त बोलण्याचा नमुना पाहायला मिळाला आपला मयूर गर्दीकर यांच्याकडे. असं त्याचाच मोठा भाऊ मला असं वाटतं मोठा भाऊ ओंकार गर्दीकर स्वतःकडे पाहिजे आणि संघाकडून दुसऱ्या हाडामागचे शतक घेऊन आलाय. ओंकार समोर असेल या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ह्याच दिग्दर्शनामध्ये एक धाव मात्र इथं ओपन झालं. धाव शक्य ही 7 आकड्यावरती पोहोचली. पुन्हा एकदा ओंकार टू तेजस या चेंडूवरती मोठा प्रहार करत बॅटची कडा घेऊन चेंडू चालला दिग्दर्शनामध्ये एक धाव. पुन्हा धाव शक्य मात्र ही पोहोचली 8 आकड्यावरती. तेजस तो मात्र चुकी झाली. चुकीला माफी नाही. माघारी परतलाय युवे. कारण अप्रतिमची फळंदाजीचा नमुना पाहायला मिळाला होता पहिल्या षटकामध्ये युवराजचा. मात्र त्याला मात्र माघारी परतावं लागलंय. त्याची जागा घेण्यासाठी आलाय सूरज. बेस्ट फिल्डर म्हणजे याने अजूनपर्यंत जेवढे स्पर्धा खेळलेत या स्पर्धेमध्ये ना या खेळाडूने बेस्ट फिल्डरचं अवॉर्ड स्वतःचं नाव किताब त्याने स्वतःच्या नावावर करून ठेवला. हा बेस्ट फिल्डर म्हणून ओळखला जातो तो म्हणजे सूरज. पुन्हा एकदा मैदानावरती या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न रनआउटची अपील केली जाते. यस नोच्या याच्यामध्ये अपील केली जाते आणि नॉकआउटचं डिसिजन घेतो. धाव संख्या मात्र पोहोचली ही 10 आकड्यावरती. पुन्हा एकदा या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याची अपील केली जाते. यस अपील केली जाते आणि इथे डिसिजन पेंडिंग असतात. डिसिजन काय येतो डिसिजन कळवायचं नॉटआउटची अपील केली जाते. मात्र धाव शक्य धाव शक्य हा या आकड्यावरती पोहोचली आहे. अजूनही या षटकाचं शेवटचं षटक कोण घेऊन येणार. आलाय संघाची खांद्यावरती गेला कारण त्याचा सामना या चेंडूवरती मोठा प्रहार. चेंडू चालला डिग्रेशनमध्ये आपला क्षेत्रक्षेत्र ठेवलेला आहे. मोठा प्रहार करणार का यात काही शंका आहे का. काय मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न
ते कसं झालं माहिती आहे, घरात सर्व माणसं जागी आहेत आणि चोर करून गेलाय. हे असं झालंय. कारण बा इथं 8 खेळाडू 9 खेळाडू 9 खेळाडू मध्ये 2 धावा चोरणं पॉसिबल नाहीये. जर तुमची चुकी असेल तर 2 काही 6 धावा सुद्धा निघतात. म्हणून म्हटलं चुकीला माफी नाही, चुकी करायची नाही. कारण एक रन महत्वाचा असेल, आपला संघ विजय प्राप्त करायचा असेल तर एक रन थांबावा लागेल. कारण जबरदस्त फडणवीसचा नमुना पाहायला मिळतो, कारण एकही एक्स्ट्रा पडत नाहीये. मात्र इथे गचाल क्षेत्ररक्षण होत आहे यात काही शंका नाही. कारण 1 रन सुद्धा महत्वाचा असला, कारण एक रनने सामना मात्र पराभूत होतोय. 1 रन वाचवायचा असेल तर बेस्ट फील्ड आणि बेस्ट बॉल करावे लागणार. कारण फलंदाजीसाठी समोरचा आहे पुन्हा एकदा सुरत. त्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू चालत डिक्लेरेशन मध्ये एक धावसंख्येत भर पडते. धावसंख्या मात्र ही 15 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. अजून किती चेंडू बाकी असतील या षटकातील? शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. यस टू गो. मोठा प्रहार. आता मात्र इथे पहा स्मार्ट माइंड जबरदस्त. आता मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे. मागाशी जी चुकी झाली ती चुकी मात्र आता भरून निघाली. मेन आहे तो कोण भिंतीचा जादूगर मांडला तो म्हणजे पुन्हा एकदा सामनाकडे वळूया. चैतन्य सिक्स मारला बरोबर आणि जाऊ शकतो फक्त 15 जिंकण्यासाठी 18 चेंडू 16 धावांची गरज असेल.